नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मी सखी लेडीज टेलर. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहे सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन. पण त्याच्या आधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा, म्हणजे रोज तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. चला मग तुमचा जास्त वेळ घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात. बघा, आपण अस्तर कट करून घेतलेलं आहे. पूर्ण उंची घेतली 13.5 अधिक 1 14.5. आपल्याला छातीची घडी आहे 34, म्हणून आपण 10ची घडी घेतलेली आहे एक्स्ट्रा मिळून, म्हणजे 8.5 अधिक 1.5 असं आपण अंतर घेतलेलं आहे. 5.5चा आपण घेतला आहे मोंडा. आणि आपण आता मटका गळ्याचा आकार देणार आहे. तर आपली गळा उंची 10 इंचाची आहे, बघू शकता. तर आपण तिथे गोल आकार दिला आहे, पण आपल्याला गोल नाही द्यायचा आहे, आपल्याला मटका द्यायचा आहे. तर ह्याप्रमाणे असं आपल्याला मटका आकार द्यायचा आहे. इथे अगदी व्यवस्थित असं गोल करून खाली थोडंसं आपण रेषेच्या खाली दिला आणि व्यवस्थित असा मटका गळ्याचा आकार हा तयार झालेला आहे. तर बघा, जो आकार आपण दिला आहे तोच आता आपल्याला कट करून घ्यायचा आहे. जसा आकार आपण दिला आहे तसाच आपण अगदी व्यवस्थित असा कट करून घेतला. त्याच्यानंतर आपल्याला हा पीस घ्यायचा आहे, त्याच्यावरती हे अस्तर ठेवायचं आहे. पीस उलटा सीधा बघून घ्यायचा आणि उलट्या बाजूने हे अस्तर आपण ठेवलेलं आहे. जसं आपण इतर ब्लाउजांचं अस्तर जॉईंट करतो त्याचप्रमाणे हे सुद्धा आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला डायरेक्ट जमत नसेल जॉईंट करायला तर पिना लावून घ्यायच्या आहे. 2-3 पिना आपण लावून घ्यायच्या आहे, कारण हा मटका गळ्याचा आकार आहे ना. आपण कॅनव्हास न लावता आपल्याला हा मटका गळा बनवायचा आहे आणि त्याला पायपिंग अशी आपण सुंदर बनवणार आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला परफेक्ट येत नसेल तर अशा पिना लावून घ्यायच्या आणि सगळीकडनं हे व्यवस्थित अगदी शिवून घ्यायचं आहे. बघा, आपलं शिवून झालं. पिना काढून घ्यायच्या. उरलेला जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कापून घ्यायचा आहे. आपला कपडासुद्धा कापून झाला आणि आपण आता टक्स मारणार आहे. बघा, टक्ससाठी पॉईंट घ्यायचे, व्यवस्थित असं पॉईंट घ्यायचे आणि त्याच्यानंतर खाली अर्धा इंच आणि वरती 4.5 इंच असं आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे. ह्याप्रमाणे आपण दुसराही टक्स मारून घेऊ. बघा, अगदी व्यवस्थित असं आपण टक्स मारून घेऊ. आणि आता आपल्याला कमरेला पट्टी लावायची. पट्टी काढल्यानंतर आपण तिला एक बाजूनी असं फोल्ड करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला ती असं पीसला वरतून लावायची ब्लाऊजला. बघा, लावता लावता दोघं जे आपण टक्स मारले त्याच्या सेंटरला आलं की तिथे एक चुनी टाकून द्यायची आहे. जी आपली पट्टी आहे तिला चुनी टाकायची, म्हणजे काय होईल, पाठीचा भाग वरती तरंगणार नाही. त्याला दापटीप द्यायची आहे, म्हणजे काय होतं, फिनिशिंग छान येते पट्टीची, उचकत वगैरे नाही आणि बाहेर पण दिसत नाही ब्लाऊजच्या, म्हणून त्याला दापटीप द्यायची. मध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई आपल्याला मारून घ्यायची. बघा, अगदी व्यवस्थित आणि सावकाश असं आपण डिझाईनचं ब्लाऊज तयार करतोय. एकदम सुंदर अशी डिझाईन आपली बनणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. बघा, आपला मटका गळा किती सुंदर असा तयार झालेला आहे. आता आपण ते शिवलेले ब्लाऊज बाजूला ठेवू आणि एक आपण 3 इंच रुंदीची पट्टी काढली. बघा, 3 इंच रुंदीची पट्टी काढली, तिला फोल्ड करून कडेनी शिलाई मारून घ्यायची. ह्याप्रमाणे शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारून झाल्यानंतर सुईच्या साहाय्याने आपल्याला तिला सीधा करून घ्यायचं आहे. बघा, ज्याप्रमाणे आपण नॉट बनवतो त्याचप्रमाणे ही पट्टी आपण बनवलेली आहे. तिला सीधं करून घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला तिचे 3 इंचाचे तुकडे करायचे. बघा, 3 इंच असं मोजून घ्यायचं आहे. नसेल जमत तर तुम्ही पूर्ण पट्टीला असं चॉकनी करून घेतलं, खुणा करून घेतल्या पेनानी वगैरे आणि मग कटिंग केली तरी चालेल. बघा, 3-3 इंचाचे आपण हे तुकडे करणार आहे. याप्रमाणे आपले तुकडे तयार झालेले आणि आणखीच असे भरपूर तुकडे पण बनवून घेतलेले आहेत. तर बघा, आता ह्या मटका गळ्यावरती आपल्याला हा एक तुकडा असा लावून घ्यायचा आहे. व्यवस्थित असं पकडून आणि ह्या पूर्ण गळ्याला आपल्याला त्या पट्ट्या लावायच्या आहे. बघा, आपल्या पूर्ण पट्ट्या लावून झालेल्या आहे. अगदी व्यवस्थित असं ते दिसतंय आपल्याला. आता आपण क्रॉस कपडा घ्यायचा आहे. बघा, आता हा खंड कपडा आहे, त्याच्यातनं आपल्याला क्रॉस पट्टी काढायची. ज्या बाजूनी कपडा खेचतो ना त्या बाजूनीच आपल्याला ही पट्टी काढून घ्यायची. पायपिंग करण्यासाठी आपल्याला क्रॉस कपड्याची गरज लागते, हे लक्षात ठेवायचे. बघा, ह्याप्रमाणे आपण हा क्रॉस 2 पट्ट्या काढून घेतल्या.
पट्टी एकमेकाला आपण जॉईंट करून थोडीशी लांब करून घेऊया आणि ती आपल्याला आता ब्लाऊजला लावून घ्यायची। बघा आपण पायपिंग करणार आहे, जे येलो याच्यावर डिझाईनवर आणि ब्ल्यू कलरची पायपिंग अतिशय सुंदर अशी दिसणार आहे, त्याच्यामुळे आपण त्याच कपड्याची पायपिंग केली। बघा सिंपल अशी पट्टी आपण लावून घेतली, साधारण अर्धा इंच कपडा ठेवून, आणि जो अर्धा इंच कपडा ठेवला त्यालाच ती पट्टी फोल्ड करून घ्यायची। बघा पूर्ण पट्टी आपली फोल्ड झाली। ब्लाऊजला अशी पलटी मारून जो उरलेला एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करायचा आहे। अगदी सावकाश कट करायचा आहे, ब्लाऊजला धक्का नाही लागला पाहिजे अशा हिशोबाने ते कट करायचं आहे। एकदम सावकाश सावकाश पकडून आणि हे कट करून घ्यायचं आहे। बघा आपला कपडा कट करून झालेला आहे। आता जी पट्टी आपण ही केली तिलाच पुन्हा एकदा फोल्ड करून तुम्हाला जितकी बारीक पायपिंग हवी तितकी बारीक पकडायची आणि बरोबर खाचेमध्ये शिलाई मारायची, म्हणजे आपली पायपिंग आपोआपच तयार होते। बघा पायपिंग करताना सुद्धा आपल्याला बोटांचा वापर करायचा आहे, एकदम व्यवस्थित असं बोटांनी पकडून आणि कपडा फिरवून फिरवून आपल्याला ती पायपिंग करायची। या प्रकारे जर तुम्ही पायपिंग केली तर कुठेही पायपिंग उलटी पलटी काहीच होत नाही, एकदम व्यवस्थित अशी पायपिंग येते आणि गोल पण येते, चपटी पण होत नाही, एकदम व्यवस्थित अशी पायपिंग येते। आणि ते पायपिंगमुळे आपलं ब्लाऊज छान दिसतं। अशी सुंदर पायपिंग तुम्ही नक्की करून बघा। त्याच्या आधी अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। बघा अतिशय सुंदर असा मटका गळा आपला तयार झाला, पायपिंग सुद्धा खूप सुंदर आलेली आहे। आता इकडनं सुद्धा आपल्याला पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे। बघा हे बरोबर 2.5 इंच उरलेलं आहे आणि आपल्याला असं व्यवस्थित अशी जे कडेला पकडून आणि शिलाई मारून घ्यायची। बघा बरोबर असं एकसारखं पकडून बघायचं आहे आणि तसंच जसे त्या पट्ट्या आपण लावल्या त्याच प्रमाणाने शिलाई मारत चालायची। बघा तिथे थोडंसं गोळा झालं होतं म्हणून आपण ती शिलाई काढून आणि पुन्हा एकदा शिलाई मारतोय। बरोबर असं पकडून पकडून आणि शिलाई मारायची आपल्याला। ह्या डिझाईनला आपण साडीचा कपडा वापरून आणि ही डिझाईन आपण करू शकतो मैत्रिणींनो। अतिशय सुंदर अशी डिझाईन तयार होणार आहे। बघा आपली शिलाई मारून झाली आणि शिलाईच्या बाहेर जो कपडा आपल्याला एक्स्ट्रा निघालेला आहे तो असा कट करून घ्यायचा आहे। तो कपडा सुद्धा कट करताना अगदी सावकाश करायचा आहे। बघा आपला उरलेला जो एक्स्ट्राचा कपडा होता तो आपण कट करून घेतला आणि सुंदर असे आपले सगळे जेवढे पानं आपण बनवलेले होते तेवढे पण लावून झाले। इथे आपण एक सुंदर अशी लेस लावून घेऊया। त्या लेसमुळे डिझाईनला आणखी लुक येईल आपल्या, त्याच्यामुळे आपण लेस लावायची। कोणतीही लेस तुम्ही लावू शकता। अगदी व्यवस्थित आणि सावकाश कपडा फिरवत फिरवत आपल्याला ती लेस लावून घ्यायची आहे।
हे बघा आपली लेस पण लावून झाली। लेसवरती आपण डबल शिलाई टाकायची, म्हणजे एक ह्या कडेला आणि एक त्या कडेला, असे दोघं कडेला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे लेस उचकणार नाही आणि लेसला फिनिशिंग पण छान दिसेल। बघा आपण 2 शिलाई मारून घेतल्या लेसला। आता आपल्याला आहे ना मणी लावायचे आणि त्याच्यासाठी आपल्याला सुई दोरा लागणार आहे। बघूया आपण मणी घेऊया, व्हाईट कलरचे आपण मणी घेतलेले आहेत। बघा ह्याप्रमाणे आपल्याला पकडून आणि एक एक मणी आपल्याला हा जॉईंट करून घ्यायचा आहे। अगदी व्यवस्थित असा तो मणी पॅक करायचा आहे आणि ह्याच प्रमाणाने सगळे मणी आपल्याला लावून घ्यायचे। जसं तो मणी लावला तसेच आपण बाकीचे मणी लावून घेतोय आणि बघू शकता तुम्ही अगदी सुंदर अशी आपली डिझाइन तयार झालेली आहे। व्यवस्थित असं गाठ मारून आणि आपण इथे दोरा काढून घेतला, सुई पण बाजूला ठेवली आणि छान अशी डिझाइन तयार झाली। वरतून खाली 2.5 इंच हे मोजून घ्यायचं आहे गळ्याच्या बाजूला आणि तिथे आपल्याला लावायचे नॉड। अगदी सुंदर असे आपण नॉड लावल्यानंतर गळा हा एकच नंबर दिसणार आहे, त्याच्यामुळे ते नॉड लावून घ्यायचे आणि मटका गळ्याला असेही नॉड लावावाच लागतं, त्याच्याशिवाय तो गळा छान नाही दिसत। बघा आपले दोन्ही बाजूने नॉड लावून झालेले। आता आपण नॉड बांधून बघूया आपली डिझाइन कशी तयार झाली ते आपल्याला लगेच लक्षात येईल। मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि आजची डिझाइन कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। बघा अतिशय सुंदर अशी डिझाइन आपली झाली तयार। कशी वाटली आपली आजची ब्लाऊज डिझाइन? अगदी सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये सांगितली ब्लाऊज डिझाइन कशी बनवायची ती। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा, म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील। भेटूया आपण एका छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।